photo in the micrometer ammeter in an experimental setup of photoelectric effect vanishes when the retarding potential is more than 0.8 volt. ओके, तर या ठिकाणी आपल्याला रिटार्डिंग पोटेन्शियल दिलेलं आहे. सर्वात पहिला गिवन लिहून टाकू. रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. मग पहिल्या याच्यात आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेलं आहे 0.8 वोल्ट इतकं. ओके, त्याच्या पुढे इफ द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज 4950 एंगस्ट्रॉम युनिट. तर आपल्याला वेवलेंथ दिलेलं आहे आणि वेवलेंथ दिलेलं आहे 4950 एंगस्ट्रॉम युनिट. या एंगस्ट्रॉम युनिटचं कन्वर्जन कशात करायचं? मीटरमध्ये. 1 एंगस्ट्रॉम युनिट मीन्स 10⁻⁻10 मीटर. आणि सपोज -10 जर मी अजून पॉईंट इकडे शिफ्ट करून घेतला, सपोज 0.4 नंतर दिला, मग 4.950 इंटू 10⁻3 डिजिट शिफ्ट होणार, मग 10⁻⁻10 होणार 10⁻⁻7 होणार. ओके, त्याच्या पुढे इफ द सोर्स ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज चेंज. तर सोर्स ऑफ इन्सिडंट रेडिएशन काय करायचं आपल्याला? चेंज. द स्टॉपिंग पोटेन्शियल टर्न्स आउट टू बी 1.2 वोल्ट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेलं आहे आणि हा जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे हा टर्न आउट होतं आहे 1.2 वोल्ट इतकं, म्हणजे चेंज झाला. म्हणजे याचा अर्थ पहिल्या केसमध्ये VS1 दिलेला आहे, वेवलेंथ असेल λ1 आणि हा असेल तुमचा VS2 दुसऱ्या केसमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर द वर्क फंक्शन ऑफ द कॅथोड मटेरियल द वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स. तर आपल्याला ही दोन गोष्टी फाईन करायच्या आहे. काय काय फाईन करायचं आपल्याला? वर्क फंक्शन. आणि जे वर्क फंक्शन आहे हे वर्क फंक्शन आपण कशाने रिप्रेझेंट करतो? तर लेटर फायने रिप्रेझेंट करतो, हे पहिलं. आणि त्याच्यानंतर वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स, दुसऱ्या सोर्सचं वेवलेंथ फाईन करायचं, म्हणजे आपण त्याला λ2 ने रिप्रेझेंट करू. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युला घेणार. ओके, सर्वात पहिले फॉर्म्युला राईट करू आणि मग नंतर आपण त्याला काय करू? कन्वर्ट करू. तर आपला फॉर्म्युला जो आहे तो काय आहे? E × VS, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेला आहे आणि वेवलेंथ दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? तर SC/λ आणि वर्क फंक्शन आपलं फाईन करायचं, तो काय झाला? फाय झाला. ओके, मग पहिल्या केसमध्ये हा VS1 राहील, वेवलेंथ λ1 राहील, बाकी काही चेंज होणार नाही. याला आपण काय करू? इक्वेशन 1 कन्सिडर करू. ठीक आहे, किंवा इक्वेशन 1ची सध्या तरी काही गरज नाही, कारण सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे. आपण त्याच्यात पुट करू आणि त्याला काय करू? तर सॉल्व करून टाकू. ईची व्हॅल्यू किती आहे? तर ईची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि VS1 जो दिलेला आहे तो आहे 0.8. हा बघा 0.8. त्याच्यानंतर हा H जो असतो तो असतो 6.63 इंटू 10⁻⁻34 आणि Cची जी व्हॅल्यू असते तर या Cची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻8 आणि आपल्याला λ1 तर दिलेलं आहे. λ1 आहे किती? तर 4.95, 0 नाही लिहिला तरी चालेल, इंटू 10⁻⁻7 किती? -7. हा झाला वर्क फंक्शन 5. ओके, तर 16चा टेबल आता आपल्याला येतो. 16चा टेबल आपल्याला 8पर्यंत म्हणायचं आहे. 16 8 जा 128 पॉईंट नंतर किती डिजिट? 2. 1 2 म्हणजे 1.28 इंटू 10⁻² काय राहिला तर -19 आहे. 10⁻⁻19. 3ने याला मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 3 6 जा 18, कॅरी 1, 18 + 1 अगेन 19, मारायला 19 पॉईंट किती? 89 आणि डिवाइड बाय काय आला तर 4.95. आता 10ची पॉवर बघू. -34 + 8 झाला -26. ओके, 10ची पॉवर किती? -26 आणि हा -7 आहे, वरती गेला तर 10⁻² + 7 आणि हा राहिला वर्क फंक्शन 5. ओके, -26 आणि +7 ह्याला 10⁻⁻19. ओके, आता आपल्याला वर्क फंक्शन फाईन करायचा. हा -5 आहे, इकडे काय करून घ्या? +5 करून घ्या आणि हा राहिला तुमचं किती? 19.89 टोटल डिवायडेड बाय 4.95. 10ची पॉवर झालं -19 आणि हा जो इकडे प्लस होता इकडे काय करा तर मायनस करून घ्या. 1.28 इंटू 10⁻⁻19. ओके, आता ही जी टर्म आहे एवढ्या टर्मला आपल्याला काय करायचं? सेपरेटली सॉल्व करू आपण आणि त्याच्यासाठी आपण काय करणार तर लॉगचा यूज करणार आहे. ओके, तर या ठिकाणी मी वरच्या साईडला थोडी जागा आहे, त्या ठिकाणी आपण लॉगचे कॅल्क्युलेशन करून घेऊ. लॉग कॅल्क्युलेशन. तर सर्वात पहिले याचा लॉग बघायचा, म्हणजे 19च्या 8मध्ये मीन डिफरन्स 9, त्याची कास्टिक येणार आहे 1. तर 19च्या 8मध्ये
19च्या 8मध्ये आहे तुमचं 2967 आणि मीन डिफरन्स 9मध्ये आणि 9मध्ये किती येतं तो 20 म्हणजे आपल्याला भेटेल 2987 झाला तुमचा लॉग. त्यातून आता मायनस करायचं आपल्याला डिनॉमिनेटरचा लॉग म्हणजे काय 4.95. याची कास्टिक किती येणार आहे तर याची कास्टिक येईल आपली 0 कारण तशीच आली 0. 49च्या कशामध्ये बघा तर 5मध्ये आणि 49च्या 5मध्ये जर बघितलं तर तो भेटेल 6946. आता यांचं सबट्रॅक्शन करायचं. 7मधून 6 गेला 1, 8मधून 4 गेला 4, 9मधून 9 गेला 0, आधाला 12, 12मधून 6 गेला 6 आणि आधाला तुमचा 0. या टर्मचा तुम्हाला काय करायचं आता अँटी लॉग घ्यायचं. मग आता आपण पुन्हा याला काय करतो तर अरेंज करतो. मग आपल्याला 5 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ दिस नंबर. ओके इथं लिहून टाकतो वाटलं सर. अँटी लॉग ऑफ हा नंबर किती 0.6041 आणि 10ची पॉवर किती 10 raised to minus 19 minus 1.28 into 10 raised to minus 19. आता 60च्या अँटीलॉग बघायचं आपल्याला. 60च्या 4मध्ये मीन डिफरन्स काय 1. 60च्या 4मध्ये जर बघितलं 60च्या कशात 4मध्ये तर तो भेटेल 4018 आणि मीन डिफरन्स 1मध्ये 1 आहे म्हणजे 4019 हा भेटला 4019. पॉईंट आफ्टर 1 डिजिट आणि 10ची पॉवर काय आलं -19 आणि 1 पॉईंट किती 28 इंटू 10 raised to minus 19. 10 raised to minus 19 याच्यातून कॉमन येईल आणि याच्यातून हा नंबर काय करायचा आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. ओके तर शेवटचा 9 आहे म्हणजे इथं आपल्याला 0 करावं लागेल. 9मधून 0 गेला तर 9च. 1मधून 8 जाणार नाही मग 11मधून काय झाला 8 झाला म्हणजे तो काय राहिला तर 3 झाला. हा 9 आहे 9मधून 2 गेला किती उरला 7 हा झाला 3. 3मधून 1 गेला किती 2. 2.739 इंटू 10 raised to किती -19 आणि हे कशामध्ये भेटणार जूलमध्ये. ओके पण आपल्याला ॲन्सर जे असणार ते कशामध्ये असणार इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. मग तो भेटेल 2.739 इंटू 10 raised to -19 त्याला डिवाईड करायचं 1.6 इंटू 10 raised to -19. जूलचं कन्वर्जन कसं झालं इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आता पुढे 10 raised to -19 10 raised to -19 काय झाला कॅन्सल म्हणजे आपला जो वर्क फंक्शन 5 आहे तो किती भेटेल 2.739 डिवायडेड बाय काय 1.6. ओके तुम्ही याला डायरेक्टली सॉल्व करू शकता डिवाइड करून 16चा टेबलने नाही तर मग याला लॉगने सॉल्व करू शकतात. एक काम करू आपण लॉगने सॉल्व करून टाकू. ठीक आहे तर या ठिकाणी पुन्हा मी काय करतो लॉगचे कॅल्क्युलेशन्स घेतो. तर पहिल्याची कास्ट किती 0. 27च्या 3मध्ये बघायचं आपल्याला 27च्या 3मध्ये तर 27च्या 3मध्ये आहे 4362 आणि मीन डिफरन्स कशामध्ये 9मध्ये. 9मध्ये किती 14 मग 14 जर ॲड केला तर 6 लास्टचा 6 तसाच आणि हा 7 झाला आणि हा 43. ओके 4376 आणि त्याच्यातून काय करायचा 16चा लॉग मायनस करायचा. 16च्या 0मध्ये बघितलं 2041 यांची काय करायचं सबट्रॅक्शन. 6मधून 1 गेला 5, 7मधून 4 गेला 3, 3मधून 0 गेला 3, 4मधून 2 गेला 2. याचं काय करायचं आता आपल्याला अँटी लॉग घ्यायचं आहे आणि हा इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये भेटून जाईल आपल्याला अँटी लॉग ऑफ अ नंबर. तर अँटी लॉग ऑफ अ नंबर कोणता आहे तर 0.2335. ओके याचा आपल्याला अँटी लॉग एक कॅल्क्युलेशन मी रफ करतो म्हणजे आपल्याला यायला सोपं होऊन जाईल. ओके मग 5ची व्हॅल्यू 23च्या तुम्हाला 3मध्ये बघायचं आहे. ओके 23च्या 3मध्ये जर बघितलं तर तो भेटेल 1710 आणि मीन डिफरन्स कशामध्ये मीन डिफरन्स 5मध्ये म्हणजे तुम्हाला तो 2 म्हणजे 1712 आणि 0 पॉईंट म्हणून 1 पॉईंट द्यायचं आणि हे जे आन्सर आहे ते कशात राहणार इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. ओके मग एक काम करू आता आन्सर चेक करून घेऊ. पहिलं वर्क फंक्शनची व्हॅल्यू 1.71 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथं 3 डिजिटपर्यंतच दिलेलं आहे. आपलं जे आन्सर आहे ते किती डिजिटपर्यंत आलं 4 डिजिटपर्यंत. ओके तर हे आपलं आन्सर म्हणजे पहिल्याचं आन्सर आपलं या ठिकाणी झालेलं आहे. आता आपल्याला दुसरं फाईन करायचं. काय फाईन करायचं वेवलेंथ फाईन करायची आहे. ओके दुसऱ्या सोर्सची
मग त्याच्यासाठी आपण दुसरा फॉर्म्युला घेणार, म्हणजे तोच फॉर्म्युला फक्त दुसऱ्या पद्धतीने त्याला अरेंज करू. सेकंड VS1च्या जागी काय करायचं VS2, हा SC अपॉन λ1 आहे तिथं λ2 करायचा आणि हा मायनस करायला तुमचा 5. ओके, आता आपल्याला λ2 फाईंड करायचा, हा -5 आहे इकडे काय करून घ्या प्लस करून घ्या, म्हणजे VS2 + 5 इज इक्वल टू SC अपॉन λ2. λ2 इकडे घेऊन टाकू आणि हा भेटेल SC डिवायडेड बाय VS2 आणि हा प्लस करायला तुमचा 5. HC याची व्हॅल्यू आहे 19.89 इंटू 10⁻² किती -26. ही डायरेक्ट व्हॅल्यू आपण सॉल्व केलेली बघा इथं. HC याची व्हॅल्यू किती असते 19.89 इंटू 10⁻² -26. मग आपण तेवढे आन्सरमध्ये पुट करू शकतो किंवा ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती 1.6 इंटू 10⁻² -19 आणि VS2 तो चेंज झालेला आहे. सेकंड सोर्स जो आहे त्याचा पोटेन्शियल किती तर 1.2 व्होल्ट इतकं दिलेलं आहे. मग ते आपण व्हॅल्यू याच्यात काय करू पुट करून टाकू 1.2. ओके, आणि प्लस आपल्याला 5 करायचं आहे आणि 5ची व्हॅल्यू आपण इतक्यात फाईंड केली. आता 5ची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन व्होल्टवाली नका टाकू, ती कशा व्हॅल्यू टाका तर जूलवाली. ओके, तर जूलमध्येच तुम्हाला आन्सर घ्यायचं आहे. 2.739 इंटू 10⁻² -19. 2.739 इंटू 10⁻² -19. ओके, आता याला मल्टिप्लाय करून घ्या. मग काय भेटेल आपल्याला 19.89 इंटू 10⁻² किती -26. त्याला डिवाईड करायचं, 16चा टेबल येतो, 16 2 किती 32, कॅरी किती गेला 3. ओके, 16 1 16, 16 + 3 किती 19. मग 19 पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 डिजिट आहे बरोबर की नाही. मग काय भेटेल आपल्याला 1.92 आणि हा प्लस किती राहिला तुमचा 2.739 आणि 10ची जी पॉवर -19 आहे ती मी कॉमन घेऊन टाकली. ओके, हा -19 पॉवर जो आहे न्यूमरेटरला गेला तर करणार +19. मग वरती राहिला 19.89 आणि या दोघांचे ॲडिशन. लास्टचा नंबर काय आहे 9, तो 9 तसाच लिहा. 3 + 2 किती झाला 5. 7 + 9 किती झाला 16, कॅरी झाला 1 आणि 1 2 + 1 3, 3 + 1 4 आणि 10ची जी पॉवर -19 वरती गेला तर +19 म्हणजे तो राहिला 10ची पॉवर -7. ही वेव्हलेंथ आपल्याला भेटणार आहे मीटरमध्ये. बस आता या नंबरला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं बाय युझिंग लॉग. ओके, मग काम करतो लॉग कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी घेऊन टाकू म्हणजे आपल्याला स्पेस भेटेल तिकडे. 19ची कॅस्ट किती 1. 19च्या 8मध्ये बघायचं तुम्हाला. 19च्या 8मध्ये भेटेल तुम्हाला 2967 19च्या 8मध्ये. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये 9. 9मध्ये किती 20 म्हणजे 2987. त्यातून मायनस करायचा 46च्या 5मध्ये मीन डिफरन्स 9 याचा लॉग. ओके, त्याची कॅस्टिक 0. तर 46च्या 5मध्ये बघायचं आपल्याला. 46च्या 5मध्ये किती आहे 6675 आणि मीन डिफरन्स 9. 9मध्ये किती आहे तर 8 जर ॲड केला तर 6683. 6683 यांचे काय करायचे आता आपल्याला सबट्रॅक्शन. 7मधून 3 जर गेला तर उरणार आहे 4. 8मधून 8 गेला 0. 9मधून 6 गेला तर 3. 12मधून 6 गेला तर 6 आणि हा झाला तुमचा 0. म्हणजे आपला या ठिकाणी अँटीलॉग भेटून जाईल. मग आपला 5 λ2 जो आहे तो भेटेल आपल्याला अँटीलॉग ऑफ 0.6304 इंटू 10⁻² -7. ओके, आता याचं आपल्याला काय करायचं अँटीलॉग बघायचं 63च्या 0मध्ये. तर 63च्या 0मध्ये भेटेल 4266 आणि मीन डिफरन्स 4मध्ये. आणि मीन डिफरन्स 4मध्ये किती आहे 4 म्हणजे 4270. मग आपला जो λ2 आहे तो भेटेल 4270 पॉईंट आफ्टर 1 डिजिट आणि 10ची जी पॉवर आहे ती काय राहिली 10⁻² -7. पण आपल्याला याला आर्मस्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करायचं. आर्मस्ट्रॉंग म्हणजे 10⁻² -10. मग एक काम करायला 4.270 तसाच. आता याला -10 करायचं आहे त्याच्यात -3 ॲड करावं लागेल म्हणजे हा -10 झाला. -3 ॲड केला म्हणजे 10⁻² +3 तसंच राहील. ओके, आणि 10⁻² +3 म्हणजे किती आपला 1000. मग याला 1000ने जर मल्टिप्लाय केलं तर भेटेल 4270 इंटू 10⁻² किती
-10 मीटर आणि 10⁻⁻10 मीटर म्हणजेच आपलं ॲम्स्ट्रॉन युनिट. मग आपलं वेव्हलेंथ किती भेटेल 4270 ॲम्स्ट्रॉन युनिट. ओके, मग हे दुसऱ्याचं काय झालं तर वेव्हलेंथ झाली. ओके, 4270 ॲम्स्ट्रॉन युनिट हे झालं आपलं ॲन्सर. ओके, तर या पद्धतीने आपण स्टॉपिंग पोटेन्शियल पण काढू शकतो, वर्क फंक्शन आणि वेव्हलेंथ पण काढू शकतो. तर हे झालं आपले फायनल ॲन्सर.